असा हाट केला. कोणता हाट केला तिने की तुम्ही कुणाचे ध्यान करता. रोज सर्व जग तुमचं ध्यान करते म्हणली पार्वती शंकर भगवानाला. तुम्ही कोणाचं ध्यान करता. तर ते म्हणले सदा राहणारा तो सदाशिव, सदा राहणारा तो सदाशिव मी त्याचं ध्यान करतो पार्वते म्हणून म्हणला. आणि हेच ध्यान अंजनीने तप केले महारुद्र पोटी आले म्हणले. अंजनीने तप केलं महाबल्लाळ एक हनुमान जन्माला आला. हे सर्वांनाच माहित आहे. तसं तुम्ही आई बहिणी आहात, तुम्ही आई बहिणी आहात. जर बाबा बी सांगत होते, मी नाही सांगत बरं. आपल्या घरामध्ये ते सिरियल ना, चष्मे लावून ते सिरियल असतात. असे काही विचित्र काही सिरियल नाही बघावं. गर्भीणबाईंना ध्यान करावं. चांगले ग्रंथ घरामध्ये जे फोटो ठेवतात. बाबा कुठपर्यंत सांगत होते आपल्या घरामध्ये क्रांतिकारी लोकांचे, शिवाजी महाराज हो, क्रांतिकारी माणसं हो का साधू संत हो, याचे फोटो ठेवा आपल्या घरामध्ये. सकाळी सकाळी आपण उठते ना, तर आपल्याला ते चांगला फोटो दिसला पाहिजे. चांगले विचार आमच्या डोसक्यामध्ये आले पाहिजे. आम्ही जर जीवनामध्ये ना टीव्ही बघायचं तर सर्वांना पण तर असं झालं की एवढी टीव्ही आणि मोबाईल आई बहिणी आता बघायले. तुम्ही 6 महिन्याचा लेकरू आहे ना, 6 महिन्याचं लेकरू, ते त्याला गाणं लावून द्यायले तुम्ही. त्याच्या कानापाशी गाणं लावून द्यायले. ते मुकाट्यानेच ऐकायलंय. मस्त तुम्ही काम करायला. असा एक मोबाईल झाला. म्हणजे याचा वापर पुढे मोबाईल लावून द्यावा लागायला आणि एका हाताने चारा लागायला. ते मोबाईल लावलंच खायला, नाही तर ते खाईनच. थोडी आपण आपल्या हाताने आपण एवढं त्याला मोबाईलचा वापर करायला. मी नाही म्हणत की मोबाईल मध्ये बी खूप काही चांगलं आहे, टीव्ही मध्ये आहे. पण आम्ही टीव्ही मध्ये केव्हा येऊ. आम्ही लोकांना मथारच होईपर्यंत बसले तर आम्ही टीव्ही मध्ये येणार नाही, आहे की नाही. आम्हाला टीव्ही मध्ये यासारखं चांगले शिक्षण आपल्या मुलाला शिकवले पाहिजे. चांगले विचार आम्ही घेतले पाहिजे. का आम्ही जिंदगीभर का टीव्हीच बघत बसायचं का. जे टीव्ही मध्ये आले, जे आले लोक त्याने आहे ना, त्याने काही केलं असेल कोणी बी, त्याने तेव्हाच ते टीव्ही मध्ये आले ना. तसं आम्हाला बी काही करायला तर आम्ही आमचे जे मुलं आहेत ना, तुकडोजी महाराज म्हणले या टोळ्या माझी लोकली ज्ञानेश्वर शिवाजी उपस्थ प्रगटते महापुरुष म्हणले. आमचे जे मुलं आहेत ना हे लहान आहे, तेव्हा आम्ही यायला एक चांगले संस्कार देण्याची गरज आहे, शिक्षण देण्याची गरज आहे. हे एवढं मोठं सट उभं राहिलं ना, ते सिर्फ या पिलरवर उभं राहिलं. कशावर, त्या बाजूच्या 7-8 पिलरवर हे मोठं उभं आहे. तसं आमचं घराचे आमचे मुलं पिलर आहेत. आमच्या घराचे आमचे मुलं पिलर आहेत. आमच्या मुली सुद्धा आमच्या घराचे पिलर आहेत. शिक्षण देण्याची गव्हर्नमेंट खूप शिक्षण द्यायली आहे. शिक्षण देण्याची गरज आहे. एक विभाग सत्यपाल पटनापूरला, अरे मायल्या हो म्हणले, साड्या तुम्ही 1000-1000च्या 500च्या घेऊ नका, 100-200च्या साड्या घ्या, पण आपल्या लेकराले पैसे लावा हो. माय म्हणून बोमलो सांगत होता सत्यपाल महाराज. साडी फाटली, कोणाचा धोतर फाटला तर त्याला शिवा रे बापा, पण लेकराले शाळा शिका रे बापा म्हणून सांगत होतं. की शिक्षण एक असं आहे ना, ते वाघणीचं दूध आहे. आणि आमच्या मुलाला शिक्षण, मुली असो घ्या मुला द्या, लहान आहे ना तेव्हाच तुम्ही त्याला बदलू शकता. ते झाड आहे ना, ते झाड आता बागत नाही, वाकत नाही. झाड असते ना तेव्हा तुम्ही त्याला शिवताना त्या दोऱ्यानं धाग्यानं ते त्या बाजूला बी जाते, या बाजूला बी जाते. कधी लहान झाड आहे तेव्हा. पण मोठं झाड झाल्यावर धांदी तोडते. तसे आपले तेव्हाच त्याला संस्कार. हे पाटील आहे, हे सरपंच आहे, हे देवारी आहे, ते काका आहे, ते मामा आहे, ते गुरुजी त्याला पाणी दे. कोण शिकवा? लोक येऊन शिकवते का? मास्तर येऊन शिकवते का आपल्या घरी? हे तो काका लागते, ते तो मामे लागते. त्या मास्तरला काय गरज आहे? गरज आहे का? संस्कार कोण द्यावा? संस्कार आई वडिलांना द्यायची गरज आहे. म्हणून तुकाराम महाराज म्हणते, इथे वडील जे करती त्या नाम धर्म ठेवते. आम्ही जसे आई वडील वागतो, जसे बोलतो, जसे चालतो, तसे आपले मुलं सुद्धा वागतात. मग बदलायची गरज कोण आहे? मुलाने बदलाव की आई? बरेच लोक म्हणते मुलं बिघडले, मुली बिघडले. तू बिघडला की नाही बघला आहे ना, तिकडेच बघते. तू काय केला आहे ना, एक बोट तिकडे दाखवते तर 3 बोट इकडे दाखवते. इथे वडील जे करत ठेवते, बदलायची गरज आम्हाला आहे.
बाबाजी बदलले, लाखो लोक बदलले, असे संत बदलले, लाखो लोक बदलले, तर आम्ही तेवढं तर आम्हाला होत नाही, पण जेवढं झालं तेवढं आम्ही आमच्या कुटुंबापुरतं करू शकतो, आमच्या गावापुरतं, आम्ही आमच्या शेजाऱ्या पाजाऱ्यापुरतं करू शकतो, एवढं तर आम्ही करू शकतो ना. तर जेवढं झालं तेवढं हर माणसानं जेवढं झालं तेवढं जर आम्ही सर्व उन्नतीसाठी हातभार लावलं तर लय चांगल्या पद्धतीने आपण जीवन जगू शकतो. भरोसा आहे आणि माणसाच्या जीवनामध्ये की कल करणे का आज करो म्हणला कबीर. कल करणे का आज करो. उद्याचं कोणाला माहित आहे का? मला उद्या काही होत नाही म्हणून कोणाला माहित आहे का पुढचं भविष्य? नाही ना. आहे का? आहे का कोणाचा यम पाहुणा आहे का? असं आहे का कोणाकडे? आम्हाला काहीच होत नाही. म्हणला कल करणे का आज करो, आज करणे का काही भरोसा नाही. म्हणून आम्हाला आमच्या मुलाला चांगल्या मार्गाकडे लागाव, आमचे मुलं चांगल्या मार्गाला लावाव, हे आमची आई जिम्मेदारी आहे. आज बघलं ना, काकाचे 80 वर्ष झाले असेल माझ्या हिशोबाने. 80 वर्ष तर झाला, 65-70 ते काकाचे मी 50-60 झाले असेल, शेडचे 65 वर्ष झाले, माझे 50 वर्ष झाले, कोणाचे 40 वर्ष झाले असेल. समोर बसलेले काही पोरं असतील, कोणी काही शाळा शिकत असेल. मागले 60 वर्षामधले 60 वर्ष कोणाचे झाले? 60 मिनिट इकडे 50 वर्ष गेले, ते 50 मिनिट इकडे वापिस घेता येते का? ज्याले 40 वर्ष झाले 40 मिनिट वापिस घेता येते का? तसेच कोणी इथे विद्यार्थी बी असतील, शिकणारे बी असतील, टायमाला शिकायचं त्याच टायमाला तुम्हाला शिकायला लागेल. मागालचा टाइम कोणाला वापिस घेता येत नाही, पैसे देऊन टाइम वापिस घेता येते. म्हणून आम्हाला कबीर म्हणले कल करणे का आज करो का अभी करो, की आम्ही चांगल्या कामाला कधीच वेळ नाही लागला पाहिजे. आम्ही असा सत्संग साधला. तुकडोजी महाराज म्हणले सत्संग साधा गडे हो थोडा बो बाधा. आम्ही असा एखादा सत्संग साधला आणि एखादी बी जीवनामध्ये गोष्ट घेतली ना तर जीवन जगू शकतो. आणि जीवन जगण्यासाठी तुकाराम महाराज म्हणला क्षणोक्षणी हाती करावा विचार, करावया पार बहुसिंधू. आम्ही हे फार मोठं समुद्र आहे, हे संसार आहे ना फार मोठं समुद्र आहे. पडायचं असलं तर आम्ही बोलण्याला, चालण्याला, वागण्याला विचार केला पाहिजे. काय बोललं तर काय बोललं तर काय होते, काय केलं तर काय होते, असा आम्ही क्षणोक्षणी विचार केला ना तर लय चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. लय काही भानगड. एखादी बी संताची गोष्ट याद ठेवा, क्षणोक्षणी हाती करावा विचार. आज तुम्ही इकडे कसे बसले मांडी टाकून, घरी तसे बसते का? कसे बी बसतो आपण घरी, इकडे पुरुष मंडळी बसले आहे ना. एवढा आम्हाला क्षणोक्षणी हाती वागण्याला, चालण्याला जर आम्ही संताचं मायबाप एखादं बी वाक्य घेतलं ना तर आम्ही हे संसार रूपी सागर आहे ना याच्यातून आम्ही तिकडे पलीकड आणि लय चांगल्या पद्धतीने जीवन जगू शकतो. आणि या सर्व गोष्टीसाठी बाबा म्हणले ध्यान समस्त फलो का परदाता आहे. ध्यान कुठं करत नाही. चालण्याला, वागण्याला, बसण्याला, शिक्षण शिकण्याला कुठं ध्यान लागत नाही. आणि हे ध्यान प्रपंचापासून ते आम्हाला परमार्थाकडे नेते आणि जीव आणि शिवाचं मिलन सुद्धा करून देते. असं हे ध्यान आहे. आणि कुठं याच देही याच डोळा पाहे भक्तीचा सोळा म्हणले, याच देही याच डोळा पाहे भक्ती. आम्हाला सर्व काही बघायचं आहे. जीव शिव हाची तीर्थाचा त्यांनी वारी केली. इथंच जीव आणि शिव 5 मिनिटाची वारी आम्हाला वारी बाबाजीने केली, संतांनी सुद्धा केली. इथंच आम्हाला जायचं आहे. आणि तुकाराम महाराज आहे माझ्या घरी अनेक नाकरी तीर्थवर्त म्हणला, इथंच आमची वारी आहे, इथंच वारी करायची आहे. मी तीर्थयात्राला जावं. पण गेल्यानंतर आम्ही तिथं काही, जेव्हा आम्ही तीर्थयात्राला जातो ना एखादी तरी गोष्ट आम्ही सोडली पाहिजे. कम से कम पाहिजे. गेला पाठीवरचा बोजी जेवणाला काय फायदा का? 10,000 रुपये फुकट गेले. ते लेकरा बाळाला असेल तरी भरलं तर बरं आहे, सालभर तरी खात होते की जातात. आणि काय म्हणजे
की आपण जेव्हा जातो तेव्हा काही ना काहीतरी एखादी कसे घडले शिवाजी जसे संत हो की घडले एखादं पुस्तक घेऊन यावं आपण ते घडले बाबाजी त्याच्यामध्ये